बोलट्या हा घरातील एकमेव अतिविशेष सदस्य होता हे मी आधी सांगितलेलं आहेच. त्याच्याशिवाय घरात कोणालाही एक क्षणभरसुद्धा करमत नसे. मी माझे काम करता करता त्याच्या खोलीत जाऊन त्याला उचलून घेऊन लाड करायचे. तो मात्र माझी झोप मोडली म्हणून रागराग करत खुरखुर करायचा आणि पुन्हा पेंगायचा. नाहीतर मग आता तुम्हाला झोपेतून उठवलं, काहीतरी टेस्टी खायला दे म्हणून माझ्यासमोर किचनमध्ये धावायचा. मी रिकामी बसलेली दिसताच समोर येऊन चल आता लाड कर म्हणून हात ओढून घेऊन लाड करवून घ्यायचा. माझा रिकामा वेळ हा त्याचाच आहे असं त्यानं ठरवून टाकलं होतं. सगळ्यांना चाटून सगळ्यांचा लाड करायचा, माझ्याकडून मात्र फक्त लाड करवून घ्यायचा. मला तो कधीच चाटत नसे. तोंड गालावर टेकवलं तरी बाजूला फिरवून घ्यायचा. यावरून प्रतीक मला चिडवत असायचा. अरे रे, एवढे लाड करूनसुद्धा बोलट्यात तुला चाटत नाही असं म्हणायचा. तेव्हा मी बोलट्याचं मेटं तोंड मुद्दाम खूप वेळ गालावर धरून ठेवायचे. तो मात्र नेहमीच प्रतीकसोबत मिळून माझी खोडी काढण्यात चुकायचा नाही. लाड करून घ्यायला मीच हवी असायचे. तसं पाहिलं तर बोलट्याचा आणि आमचा सहवास फक्त 4 वर्षांचाच होता. त्याच्या आठवणी मात्र कधीच न सरणाऱ्या न विसरणाऱ्या आहेत. आजही बोलट्याच्या आठवणींशिवाय आमचं पानही हलत नाही. आमच्या जगण्यात प्रत्येक क्षणी हा बोलट्याभाई असतोच असतो. तो आज सोबत नसला तरी त्याच्या आठवणींच्या रूपाने तो कायम आमच्यात आहे. 4 दिवस मी न दिसल्याने जीव सोडणार हे माहीत असतं तर काही झालं तरी मी त्याला सोडून बाहेरगावी गेले नसते. ही बालकादंबरी म्हणजे आमच्या बोलट्याच्या मजेदार व सुंदर आठवणी आहेत. एखादा प्राणी माणसावर किती प्रेम करू शकतो याचं हे सुंदर उदाहरण आहे. घरातील सगळ्यांना जीव लावणारा, सगळ्यांची काळजी घेणारा असा तो होता. आता नाही आहे म्हणायला मन धजावत नाही. प्राणी जेवढं निस्वार्थ प्रेम करतात तेवढं माणूस माणसावर करणं खूप दुर्मिळ आहे. बोलट्याच्या प्रेमाची बरोबरी होणं शक्य नाही. सहवासात असताना त्याने जो आनंद, जे प्रेम दिलं, आम्ही त्या प्रेमाचे ऋण फेडू शकत नाही. मिस यू बोलट्या. मित्रांनो, बोलट्या ही कादंबरी तुम्हाला आवडली ना, मग तुम्ही तुमच्या मित्रांशी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.